नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर ड्रीम्समध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच नर्सिंग ऑफिसर या पदाकरता 2218 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला लागताच 40,000 पासून ते 1,20,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेअंतर्गत 244 पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। आणि डिस्क्रिप्शनमध्येच मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा। तर चला आजच्या भरतीकडे वळत बघा। तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे। ही पदभरती निघालेली आहे एम्स अंतर्गत। यामध्ये पोस्ट नाव असणारे नर्सिंग ऑफिसर या पदाकरता 2218 पदांची ही पदभरती असणार आहे। यामध्ये 27 जे एम्स आहेत ते इन्क्लूड आहेत। यामध्ये लागताच तुम्हाला इथे पे लेवल तुमचा 7 असणार आहे, ज्यामध्ये 40,000 पासून ते 1,20,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटू शकते। ही सेंट्रल लेवलची एक्झाम असणार आहे, त्यामुळे भारतातील कोणताही व्यक्ती मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात। तर बघा, तुमचं जॉब लोकेशन हे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे। त्यानंतर बघा, यामध्ये आता कोणत्या एम्समध्ये किती वेकेन्सी आहे, मी फक्त त्या 2 ते 3 एम्सबद्दल सांगते, बाकी तुम्ही लिस्टमध्ये बघू शकता। तर सर्वप्रथम ESIC न्यू दिल्ली 523 वेकेन्सी रिक्त आहेत। एम्स देहरादून अंतर्गत 223 वेकेन्सी रिक्त आहेत। पटनामध्ये 201 वेकेन्सी। त्यानंतर एम्स भुवनेश्वर अंतर्गत 197 वेकेन्सी आहे। नागपूरमध्ये बघूयात की महाराष्ट्रामध्ये फक्त एकच ठिकाणी एम्स आहे, जे म्हणजे नागपूर। यामध्ये फक्त नर्सिंग ऑफिसर करता 48 वेकेन्सी रिक्त असणार आहेत। त्यानंतर बघा, आता मेल आणि फिमेल करता रिझर्वेशन कसं असणार आहे, तर यामध्ये फिमेल करता 80% वेकेन्सी रिक्त असतात आणि मेल करता फक्त 20%। त्यानंतर बघा, तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणे आवश्यक असणार आहे, तर यामध्ये सर्वप्रथम जे उमेदवारांनी BSc नर्सिंग केली आहे ते पण इथे अप्लाय करू शकतात आणि ज्यांनी GNM केलं ते पण करू शकतात। बट ज्यांनी GNM केलं त्यांच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे। आणि तुमचं जसं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात तर तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, आता यामध्ये एज लिमिट किती लागणार आहे, तर 18 ते 30 वर्ष तुमची एज लिमिट आहे। त्यानंतर बघा, आता यामध्ये तुमचं एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर सर्वप्रथम तुमची इथे प्रिलिम एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत, 90 मिनिटाचा टायमिंग, 5 सेक्शन असणार आहेत। प्रत्येक सेक्शनमध्ये 20 प्रश्न असणार आहेत, 18 मिनिटाचा टायमिंग भेटणार। इथं निगेटिव्ह मार्किंग आहे, जर तुम्हाला एक बरोबर आला आणि एक चूक आलं तर तुम्हाला जे मार्क भेटले त्याच्यामधून 1 मायनस होणार आहे। जी तुमची सेकंड मेन एक्झाम घेतली जाणार, ज्यामध्ये 160 प्रश्न असणार आहेत, 180 मिनिटं टायमिंग भेटणार आहे। यामध्ये 4 सेक्शन असणार आहेत, प्रत्येक सेक्शनमध्ये 40 क्वेश्चन असणार आहेत, 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग आहे, जर तुमचं एक बरोबर आला आणि एक चुकला तर जे भेटले त्याच्यामधून 1 मार्क मायनस होणार आहे। जर तुम्हाला ते क्वालिफाय व्हायचं तर यामध्ये 50% UR आणि EWS कॅटेगरी करता, 45% OBC करता, 40% SC आणि ST करता असणे आवश्यक असणार आहेत। PWD करता यामध्ये 5% रिलेशन होऊन जातं। त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे। जनरल आणि OBC करता 3,000, SC ST आणि EWS कॅटेगरी करता 2400 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे। आणि जे PWD मध्ये आहेत तर त्यांना कोणतीही ॲप्लिकेशन फी द्यायची गरज नाही आहे। तर बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट ते तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड। त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असलं तर कास्ट सर्टिफिकेट और नॉन क्रिमिनल। त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही BSc नर्सिंगची पदवी प्राप्त केली त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। ज्याने GNM केलं त्यांच्याकडे GNMची सर्टिफिकेट आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। बघा, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 24 जुलै 2026 पासून ऑलरेडी चालू झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 13 ऑगस्ट 2026 असणार आहे। त्यानंतर बघा, जी तुमची एक्झाम सेंटर असतात त्याच्या सिटी असतात ती तुम्हाला कळवलं जाईल 3 सप्टेंबर 2026ला। तुमचं ॲडमिट कार्ड हे 9 सप्टेंबर 2026ला येऊ शकतं। जी तुमची पहिली मेन एक्झाम म्हणजेच प्रिलिम होणार आहे ती 12 सप्टेंबर 2026ला होणार आहे। आणि तुमची जी मेन एक्झाम असते तर ती 30 सप्टेंबर 2026ला असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल। जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल त्यांना नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा।